हे विषय जया ते ना कळती, तया सुख दुःखे न पवती, आणि गर्भवास संगती नाही तया. मागच्या वेळेस ही ओवी जवळपास संपली. सुख आणि दुःख जरी आले तरी आपल्याला त्याचे दुःखभोग आणि सुखभोग दुःखी किंवा सुखी करू शकले नाहीत. मनावर त्याचा कुठलाही परिणाम नाही झाला तर गर्भवासामध्ये येणे नाही. त्याचं कारण असं, गर्भवासामध्ये यावं लागतं याचा अर्थ असा की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा पुन्हा यावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. कुठल्याही प्राण्याच्या असो, पक्ष्यांच्या असो, कुठलेही असो, त्यांच्या गर्भात जावं लागतं, त्या योनीतल्या त्या मातेच्या. पुन्हा जन्म घ्या, पुन्हा मरा, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा मरावा. आणि गर्भव्यासाच्या यातना प्रचंड असतात. गर्भवास अतिशय खराब असतो. आपल्याला त्याचे अनुभव नसतात. अनंत जन्माचा प्रवास करून आलेला जीव ज्यावेळेस मातेच्या गर्भामध्ये प्रतिष्ठापित होतो, त्याला त्याची पूर्वजन्माची पूर्ण आठवण असते. गर्भामध्ये संपूर्ण आठवण असते. आणि गर्भामध्ये आल्यानंतर पूर्ण आठवण राहते. पण इतका उकाडा असतो, इतकी आग असते की भाजून निघतो तो जीव. नाजूक जीव अतिशय भाजून निघतो, तडपतो, परेशान होतो. एसीची हवा, कूलरची हवा त्याला तिथे मिळत नाही. 7-8 महिने त्याला उकडावं लागतं. उकडलेलं असतं. उकडलेल्या परिस्थितीत तो असतो. परेशान असतो तो जीव. आणि माता काहीही खाते, काही कल्पना करते. पण त्यावेळेस म्हटलंय की गर्भावरती संस्कार चांगले झाले पाहिजेत, असं आत्ताचं सायन्सही मान्य करतं. पूर्वीचं तर सायन्स मान्य करतंच, आध्यात्मिक. आताचंही सायन्स मान्य करायला लागले. भक्त प्रल्हाद पोटामध्ये असताना हिरण्याकश्यपूचा तो पुत्र आहे. पण माता कयाधू ही अतिशय धार्मिक, तपस्विनी आणि पतिव्रता आहे. तरी त्या बालकाला चांगले संस्कार व्हावेत म्हणून तसे इंद्राणी तिला पळवून नेत असताना नारद आडवे येतात. भगवान नारद तिची सोडवणूक करतात. इंद्राला म्हणतात, मी श्राप देईल तुला, सोड तिला. सोडल्यानंतर नारद मायावी आश्रम निर्माण करतात. 9 महिने नारद त्या आश्रमामध्ये त्या बालकावरती संस्कार करतात. नारदांच्या तपश्चर्येच्या अल्फा किरणांच्या सानिध्यात ती माता त्या बालकाला पोटात वाढवते. आणि उपदेश गर्भातच होतो की ज्यामुळे तो बाहेर आल्यानंतर प्रल्हाद एकदम भक्त बनतो. एकदम भक्त बनतो. ही थिअरी, अभिमन्यूचा मुलगा, हे अभिमन्यू हा गर्भामध्ये भगवान कृष्ण
चक्रव्यूह कसं तोडायचं हे सांगत असताना झोप लागली बहिणीला. आणि त्यावेळेस तो हुंकार आतून देत होता, तो शिकून घेतलं त्याने. पण तोडायचं कसं नाही सांगितलं, घुसायचं कसं सांगितलं. गर्भामध्ये तो शिकला. आता असं म्हणतात, मुलगा जन्मल्यानंतर एका मिनिटाला जवळपास 2 लाख सेल्स निर्माण होतात त्याच्यामध्ये. आणि ते सगळे संस्कार ते ग्रहण करतात ते सेल्स. म्हणून आता लहानपणापासूनचे संस्कार नव्हे, गर्भारपणापासून संस्कार असावे लागतात. म्हणून अध्यात्माने म्हटलंय, सध्याचं सायन्सही म्हणतं, बाईला प्रसन्न ठेवा, चिंतेमध्ये नसावी ती. गर्भारपणी क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याच्यापासून ती दूर पाहिजे. सासासुरांचे भांडणं नसावेत. वाईट पिक्चर पाहू नये, कारण तो जीव प्रकाश देखील इंद्रियांच्या सर्व माध्यमातनं तो जीव अवग्रहण करतो संस्कार. अवग्रह माता जे जे पाहते ते बालकांच्या मनाच्या अंतर्पटलावर ते फिक्स होऊन जातात. ते चित्र अंकित होतात आणि ते भोगावे लागतात. आणि म्हणून माता 24 तास चांगल्या सहवासात पाहिजे. तिला जितके रोग असतील, डॉक्टर म्हणतात खूप खा, त्यावेळेस जास्त खाल्लं त्या जीवाला फार भोगावं लागतं. सतत चरणारी माता, चरू नये असं नाही, लागतं, पण आपल्या चरवंतर्पणच्या माध्यमातून खाल्लं तर शुद्ध रक्त त्या मुलाला जाईल. पण तेही आजार, मातेचे आजार मुलाला भोगावे लागतात. आणि अशा रीतीनं सर्व प्रकारचं त्याला संस्कार प्लस आतमधली गरमी उकडून काढते. वाईट संस्कार असले तर तो तेही हे करतो. आणि बाहेर येताना ज्यावेळेस तो मुलगा योनीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, तो स्वतः प्रयत्न करतो, माता करत नाही. लक्षात घ्या. इतका परेशान असतो तो जीव, स्वतः प्रयत्न करतो की एकदाच बाहेर पडलं पाहिजे. फोर्सफुली त्याला जे शॉक बसतो त्याची मेमोरी पूर्वजन्माची संपते. त्याला दणके बसतात, शॉक बसतो, पूर्वजन्माची मेमोरी संपते त्याची, त्या बालकाची. आणि पूर्वजन्म एकदा संपला आणि बाहेर आल्यानंतर कित्येक दिवस हा बालक, काहींचा बालक 1 महिना 2 महिने कंटिन्युअस झोपतात पहा. इतकी त्याची प्रचंड ऊर्जा क्षीण झालेली असते त्या बालकाची गर्भामध्ये. प्रचंड ऊर्जा क्षीण झालेली असते. दमतो तो, इतका दमतो की थकलेला असतो. म्हणजे इतका हा ऊर्जावान मुलगा थकल्यानंतर सतत झोपतो. याच्यावरून गर्भारपणाचे दुःख किती वाईट आहेत हे सती मदाल सेनी देखील आपल्या बाळाला सांगितलं. अरे 9 मास उदरात राहिल्यानंतर विष्ठा देखील तोंडात जाते, त्याच्या मलमूत्राच्या घाणीत राहावं लागतं. एक प्रकारचा नरक येतो, त्याच्यामध्ये निवास करावा लागतो, वास करावा लागतो. आणि त्यामुळे इथे भगवान ज्ञानेश म्हणतात की गर्भवासाची संगती पुन्हा गर्भामध्ये येणे नाही. मग काय होतं, समजा त्याला यायचं असेल, अयोनी संभव येऊ शकतो. योनीतून नाही, बालक होऊन पडावं, कोणी उचलतं, त्याचं संगोपन करतं. दुसरा एक प्रकार आहे
फॉल्स गर्भ कृष्णासारखा दाखवायचा, त्याच्यातनं यायचं. तिसरा प्रकार आहे आपण सक्षम बनून यायचं, फार त्रास होऊ नये. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकाराम म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सुखे घाल, सुखे घालचा अर्थ फार वेगवेगळे होतात. सुखे घाल म्हणजे लाईनमध्ये जरी मनुष्य देहाच्या लागले, होऊ शकतं काही हजार वर्ष निघून जातील लाईनमध्ये. तुमचा नंबर केव्हा नशिबाने येईल माहिती नाही. मानवदेह जरी मिळणार असेल लगेचच मिळेल असं नाही, जरी तुम्ही पुण्यवान असला तरी. पुन्हा कुठली माता असेल तेही माहिती नाही. सुखाने घाल म्हणजे आम्हाला इझी गोईंग जन्म दे, आमचा नंबर लाव. एक. दुसरं, गर्भामध्ये देखील सुखाने ठेव असा अर्थ आहे. फार त्रास होईल असं नको. मग ती माता चर्वंतरपंची पाहिजे, देहशुद्धीची झालेली पाहिजे, सगळे संस्कार युक्त पाहिजे, फार त्रास झाला न पाहिजे, तिच्या मनामध्ये असलेले सुखदुःखाचे आवेग नसले पाहिजेत, तिच्यामध्ये ओरिजिनल डिफेक्टिव्ह बॉडी किंवा रोग नसले पाहिजेत. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, कारण आम्हाला यायचं आहे. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. अरे युगायुगा करता आम्हाला जन्म घ्यायचा आहे म्हणून मोक्षपद नको म्हटलंय आम्ही, आम्हाला यायचंय. आणि म्हणून विषयामध्ये विषय उपभोगत असताना, भोग उपभोगत असताना भोगानी आपल्याला उपभोगू नये. जसं दारू पिण्याची चटक लागली की दारू शिवाय जमत नाही, दारू आपल्याला भोगते. आधी आपण दारूला भोगतो, नंतर दारू आपल्याला भोगते. म्हणून भोगाने आपल्याला भोगू नये अशी स्थिती उत्पन्न जर झाली आणि विषयांमध्ये आपण केव्हाही अलिप्त आहोत आणि केव्हाही सोडून देऊ शकतो, अशी स्थिती एकदा निर्माण झाली की प्रश्नच नाही. एक छान उदाहरण आहे विषय उपभोगाचं. कधीतरी येईल, नाही तर नंतर कधीतरी सांगू, काही गरजही नाही आता. पण विषय उपभोगत असताना देखील विषयानी आपल्याला उपभोगू नये, भोगानी आपल्याला उपभोगू नये आणि सुखदुःखांचे द्वंद्व लहरी आमच्या मनावर कुठल्याही परिणाम करू नये अशी स्थिती आली तर भोग जरी आम्ही भोगले तरी आसक्ती नाही, सुखदुःखाचे द्वंद्व आम्हाला काही करू शकत नाहीत. अशा स्थितीत गर्भवास नाही.